महाराणा प्रताप सिंह म्हणतायत आपण सगळे तुम्ही 20,000 आणि मी तुमच्या सोबत आलो तर मी एकटा 1,00,000, आपण 1,20,000. या देशाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल माता भगिनींनो, वडील धाऱ्यांनो लक्षात ठेवा, या भारत मातेचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा तेव्हा या भारत मातेच्या इतिहासात चेतक नावाच्या एका घोड्याचं नाव मोठ्या अभिमानानं कायम घेतलं जाईल. अरे डोक्याला केसरी वस्त्र एकदा गुंडाळलं आणि साका जर केला तर मरेपर्यंत परत न फिरणाऱ्या राजपूत वंशाचे तुम्ही वारसदार आहात. तो अकबर हतबल झाला. अरे चेतक सारखा एखादा घोडा आमच्या समोर झुकत नाही. महाराणांना जगवण्यासाठी चेतक स्वतःचा प्राण देतो पण झुकत नाही. त्या युद्धात महाराणा प्रताप सिंहांचा रामप्रसाद नावाचा हत्ती पकडला गेला. महाराणांचा आवडता हत्ती आहे. रामप्रसादला कैद केलं गेलं. मुघलांचे सैनिक अकबर बादशाह खुश होईल म्हणून रामप्रसादला घेऊन गेले. अकबराच्या समोर नेलं, अकबराच्या पुढ्यात मांडलं आणि अकबराला सांगितलं महाराणा प्रताप सिंहांचा आवडता घोडा आहे, हा घोडा आम्ही तुम्हाला भेट देतोय. महाराणा प्रताप सिंहांचा घोडा पाहून अकबर खुश झाला. महाराणा प्रताप सिंहांचा हत्ती पाहून अकबर खुश झाला. रामप्रसाद नावाचा महाराणांचा आवडता हत्ती आपल्याला भेट मिळालाय. अकबरानं त्याचं नाव बदललं. अकबरानं महाराणा प्रताप सिंहांच्या रामप्रसाद नावाच्या हत्तीचं नाव मीर प्रसाद ठेवलं. पण ज्या दिवशी तो हत्ती अकबराला दिला गेला त्या क्षणापासून त्या हत्तीनं पाण्याचा एक घोट सुद्धा अकबराच्या त्या तळात पिला नाही. अन्नाचा एक घास सुद्धा त्या रामप्रसाद नावाच्या हत्तीनं खाल्ला नाही. शेवटी अनेक प्रयत्न केले अकबरानं, पण त्या हत्तीनं अन्नाचा कण सुद्धा खाल्ला नाही. त्या रामप्रसादनं स्वतःचा जीव दिला. आणि त्यावेळी अकबर म्हणतो अरे एक हत्तीसारखा प्राणी अकबराच्या सैन्यात, महाराणा प्रताप सिंहांच्या सैन्यातला महाराणांचा आवडणारा चेतक नावाचा एक घोडा, महाराणा प्रताप सिंहांचा रामप्रसाद नावाचा एखादा हत्तीसारखा मुका जीव आपल्या समोर झुकत नाही. अरे ते महाराणा प्रताप सिंह आपल्या समोर काय झुकतील, काय झुकतील ते महाराणा प्रताप सिंह आपल्या समोर. कायम कायम म्हणायचा अकबर बादशाह, अरे 3 अवलादी माझ्या पोटी जन्माला आल्या, त्यातली मोठी अवलाद, दुसरी अवलाद, तिसरी अवलाद सगळ्या गद्दार निघाल्या. सलीम नावाच्या जहांगीरानं तर बापाच्या विरोधात बंड पुकारलं. अकबर नेहमी म्हणायचा अरे एक हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह जर माझ्यासोबत असता, हिंदुस्थान काय उभ्या जगावर मी राज्य केलं असतं. कायम म्हणायचा. अकबराच्या मुखात कायम शब्द असायचे. महाराणा प्रताप सिंहांच्याकडे किती किल्ले आहेत ही महत्वाची गोष्ट नाही. अकबर म्हणायचा महाराणा प्रताप सिंहांच्याकडे किती पैसे आहेत ही महत्वाची गोष्ट नाही. अकबर म्हणायचा महाराणा प्रताप सिंहांच्याकडे किती जमीन आहे ही महत्वाची गोष्ट नाही. अकबर एकच म्हणायचा महाराणा प्रताप सिंहांच्याकडे जी माणसं आणि जे मुके जीव आहेत त्यातला एकही जीव झुकत नाही, वाकत नाही, थकत नाही. ही महाराणा प्रताप सिंहांची सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ही महाराणा प्रताप सिंहांची सगळ्यात मोठी गोष्ट हे आपल्या लक्षात घ्या. त्या लढाईमध्ये चित्तोडगड त्या अकबरांच्या मुघलांच्या ताब्यात गेला. ती लढाई बऱ्याच अंशानं महाराणा प्रताप सिंह जिंकल्यात. कारण आसफ खान आणि मानसिंगाला दरबारातून परागंदा केलं बादशाह अकबरानं. त्यांच्यावरती नाराज झाला, त्यांना हकलून दिलं. याचा अर्थ हल्दी घाटीची लढाई महाराणा प्रताप सिंह जिंकलेत. पण त्या लढाईच्या नंतर चित्तोडगड आणि उदयपूर मिळवलं. उदयपूरचं नाव बदललं गेलं. साधारणतः महम्मदपूर का काहीतरी नाव त्या शहराचं तत्कालीन परिस्थितीत केलं गेलं. जगन्नाथ कछवा आणि सय्यद फखरुद्दीनला त्या दरबाराच्या आणि त्या राज्याची व्यवस्था अकबरानं दिली. आणि त्यावेळी महाराणा प्रताप सिंहांनी एक शपथ घेतली, तुमच्या माझ्यासाठी, या भारताच्या मातीसाठी, या हिंदुस्थानचं स्वातंत्र्य अबाधित राहावं यासाठी महाराणांनी त्या क्षणाला एक शपथ घेतली. लक्षात ठेवा, महाराणांनी त्या क्षणाला ठरवलं इथून पुढं जोपर्यंत मेवाडला स्वातंत्र्य मिळून देत नाही तोपर्यंत मी राजवाड्यात जाणार नाही. काय ठरवलं? जोपर्यंत मेवाडला स्वातंत्र्य मिळून देत नाही तोपर्यंत मी राजवाड्यात राजगृहात राहणार नाही, तोपर्यंत मी बिछाण्यावर झोपणार नाही आणि तोपर्यंत मी पंचपक्वान खाणार नाही. अनेक इतिहासकार सांगतात ना, महाराणा प्रताप सिंह अरवलीच्या पर्वतरांगेत राहिले. महाराणा अरवलीच्या पर्वतरांगेत राहिले. अरवलीच्या त्या डोंगरात जंगलामध्ये महाराणा प्रताप सिंह राहिले. तुम्हाला माहिती आहे गवताच्या भाकरी करून महाराणा प्रताप सिंहांनी खाल्ल्या. अन्नाचा कण नाही मिळाला तरी चालेल, पण ही मान कुणाच्या समोर झुकणार नाही यासाठी प्रतिष्ठेनं प्रतिभेनं महाराणा लढले. त्यांचा पुत्र कुंवर अमरसिंह आहे, पत्नी आहेत. महाराणा प्रताप सिंहांना खायला भाकर सुद्धा मिळत नसायची, पण आसपासच्या परिसरातल्या राजा रजवाड्यांना एकत्रित करायचं. प्रत्येक राजाला सांगायचं मांडलिकत्व मुघलांचं स्वीकारायचं नाही, आपण एकत्रितपणे लढूयात, या भारताच्या मातीचं स्वातंत्र्य आपण अबाधित राखूयात. माणसं जमवली, हे राज्य विस्तारण्याचा प्रयत्न केला, या हिंदुस्थानचं स्वातंत्र्य पुन्हा अबाधित राखण्याचा प्रयत्न केला. एके दिवशीची तर घटना आहे. कुंवर अमरसिंहांच्या आईनं कशी बशी भाकरी बनवलेली बरीचशी भाकरी अमरसिंह आहे. अमरसिंह लढवय्या आहे. अमरसिंह तरणाताठा पोरगा आहे. पोटाला जास्त अन्न लागतं. आईनं बहुतांश भाकरी त्या अमरसिंहाच्या ताटात टाकली. आमच्या महाराणा प्रताप सिंहांचा पुत्र कुंवर अमरसिंहाच्या ताटात त्यांच्या आईनं बरीचशी भाकरी टाकली आणि कुंवर अमरसिंहांच्या आईनं चतकोर भाकरी स्वतःच्या ताटात घेतली. गवताच्या भाकरी करून खाव्या लागतात.
गवताच्या भाकरी करून खाव्या लागतात, खायला अन्न मिळत नाही. आणि त्यावेळी कुंवर अमरसिंहांच्या आईच्या लक्षात आलं, आपला पोर वयानं मोठा आहे, आपला पुत्र लढवय्या आहे, आपण त्याच्या ताटात बरीचशी भाकरी टाकली पण कोरभर भाकरी आपल्या ताटात घेतली. आपण अरवलीच्या पर्वत रांगात राहतो. महाराणा प्रतापचे राजे रजवाड्यांना एकत्रित करतायत, दौडतायत, लढण्याचा प्रयत्न करतायत, राज्य स्वातंत्र्य करण्याचा प्रयत्न करतायत. पण पोराच्या पोटाला जास्त भाकरी लागेल. आईनं स्वतःच्या ताटातली कोरभर इवलीशी भाकरी सुद्धा उचलली आणि अमरसिंहांच्या ताटात टाकली आणि अमरसिंहांना खाण्यास विनवणी केली. अमरसिंहांच्या लक्षात आलं, माझ्या या पोटासाठी माझी आई कोरभर भाकरी सुद्धा स्वतःच्या पोटात घालत नाही. कुंवर अमरसिंहांच्या लक्षात आलं, माझ्या या पोटासाठी माझी आई कोरभर भाकरी सुद्धा स्वतःच्या पोटात घालत नाही. या पोटामुळं माझ्या आईच्या पोटाला जर भाकरी मिळत नसेल तर हे पोट काय कामाचं. कुंवर अमरसिंहानं स्वतःच्या कमरेची तो बिचवा, ती छुरी, तो तलवार ती उपसली आणि स्वतःच्या या पोटामुळे जर माझ्या आईच्या पोटावर अन्याय होत असेल तर हे पोट काय कामाचं असं म्हणत स्वतःच्या पोटावर वार करणार. महाराणा प्रतापसिंह धावत आले, कुंवर अमरसिंहाचा हात पकडला आणि महाराणा प्रतापसिंहांनी त्यांना सांगितलं, जन्म देणाऱ्या त्या आईच्या पोटावर अन्याय होतो, त्या आईच्या पोटाला तुझ्या पोटामुळे भाकरी मिळत नाही, यासाठी स्वतःचं पोट संपवायला निघालास. पण लक्षात ठेव, भारत माता या हिंदुस्थानात राहणाऱ्या प्रत्येक जीवाची सगळ्यात मोठी आई आहे. या आईवरी विपत्ती जर आली असेल तर आम्ही मुले कशाला. आमची भारत माता नावाची आई जर बंदीत असेल तर आम्ही खुले कशाला. महाराणांनी त्यावेळी सांगितलं, रक्ताळला देह अन भडका जीवात झाला, येणार कोण बोला आईस सोडवाया. या हिंदुस्थान नावाच्या आमच्या आईला पहिल्यांदा आम्ही मुक्त केलं पाहिजे. या भारत माता नावाच्या आईला पहिल्यांदा आम्ही स्वातंत्र्य मिळवून दिलं पाहिजे आणि तेव्हा मग आम्ही सज्ज झालो आहोत पाहिजेत. आणि त्यावेळी कुंवर अमरसिंह सज्ज झाले, अनेक राजे रजवाडे एकत्र केले आणि त्या दरम्यान दसऱ्याचा सण आला. दसऱ्याला आमच्या हिंदूंची प्रथा आहे, आमची परंपरा आहे. दसऱ्याच्या दिवशी घराच्या बाहेर पडलंच पाहिजे, काहीतरी कुठंतरी जाऊन सोनं लुटलंच पाहिजे, काहीतरी नवीन घटना केलीच पाहिजे. काय करायचं आणि कुठं जायचं हा प्रश्न आहे. आणि त्यावेळी महाराणा प्रतापसिंहांनी माहिती काढली, आता कुठं छापा टाकायचा, कुठल्या फौजेवर हल्ला करायचा, कुठं अकबराच्या विरोधात लढायचं. महाराणा प्रतापसिंहांच्या लक्षात आलं, जवळच त्या अरवलीच्या पर्वतरांगात राहतायत, डोंगर दऱ्यात राहतायत, काही नाही आहे, राहण्यासाठी कुठला राजमहल नाही, झोपण्यासाठी बिछाना नाही, खाण्यासाठी कुठले पंचपक्वान नाहीत. महाराणा प्रतापसिंहांनी ठरवलं, दिवेरला तळ आहे, दिवेरच्या त्या तळावरती सुलतान खान आणि बहलोल खान आहेत, मोठी फौज आहे. दसऱ्याच्या दिवशी तिथे जाऊयात आणि दसऱ्याच्या दिवशी सुलतान खान आणि बहलोल खानावरती हल्ला करूयात. महाराणांनी स्वतःच्या पुत्राला अमरसिंहांना समजावलं. काय समजावलं? शक्कल लढवली, युक्ती लढवली, यांच्यावर हल्ला करायचा आहे. बहलोल खान लढवय्या आहे, सुलतान खान लढवय्या आहे. सुलतान खान हा तलवार चालवण्यात उत्तम आहे, सुलतान खान हा तलवार उत्तम चालवतो. पुत्राला अमरसिंहाला सांगितलं, तू सुलतान खानाच्या वरती भाला घेऊन जायचं, तो तलवार उत्तम चालवतोय ना, तू भाल्यानं त्याच्या विरोधात लढायचं. त्याला भाला नीट चालवता येत नाही, त्याच्या पोटात भाला खुपसायचा, त्याची हत्या करायची, त्याला मारून टाकायचं. आणि बहलोल खान हा भाला उत्तम चालवतो. बहलोल खान हा भाला चालवण्यात, भाला नावाचं शस्त्र वापरण्यात सर्वोत्तम आहे. बहलोल खानाच्या विरोधात मी तलवार घेऊन जाईल, मी तलवारीनं त्याच्या विरोधात लढेल. काय युक्ती आहे? महाराणा प्रतापसिंहाने हल्ला केला, बहलोल खानाच्या विरोधात गेले. सुलतान खानावरती महाराणा प्रतापसिंहांच्या पुत्रानं कुंवर अमरसिंहानं सुलतान खानाच्या पोटात भाला खुपसला. सुलतान खान ठार झाला, बातमी आली, सैन्यात आनंद पसरला आणि महाराणा प्रतापसिंहांनी तलवार उपसली. महाराणा प्रतापसिंह बहलोल खानावरती चाल करून गेले. बहलोल खानाच्या हातात भाला आहे, त्याच्या लक्षात आलं महाराणा तलवारीने लढतायत. बहलोल खानानं तलवार घेतली, त्याला तलवारीने उत्तम लढताच येत नाही. महाराणा प्रतापसिंहांनी एकच वार केला, इतिहासात आपल्याला माहित आहे, एकच असा वार जगाच्या इतिहासातला पहिला आणि सर्वोत्तम वार असेल. एकाच तलवारीच्या वारात बहलोल खान त्याच्या घोड्यासहित उभा कापला मध्यातून गेला होता. अर्ध्यातून त्या दिवेरच्या लढाईत मधोमध बहलोल खान कापला गेला. एका इतिहासकाराने लिहिलंय, जिस पठान का भी रन के बीच प्रताप सिंह जी से पड़ा पाला था, जिस पठान का भी रन के बीच प्रताप सिंह जी से पड़ा पाला था, महाराणा की तलवार ने उसको घोड़े सहित एक ही घाव में काट डाला था. घोड्याच्या सोबत एकाच घावात त्याला अर्ध्यातून कापण्याचं काम महाराणा प्रतापसिंहांनी केलं. या लढाईनंतर मुघलांचे जवळपास 36,000 सैनिक महाराणा प्रतापसिंहांचे बंदी झाले. 36,000 सैनिकांनी महाराणा प्रतापसिंहांचं मांडलिकत्व स्वीकारलं. 36,000 सैनिकांनी महाराणा प्रतापसिंहांना ते सैनिक शरण आलेत. पुढे 12 वर्ष बादशाह अकबरानं महाराणा प्रतापसिंहांच्या राज्याकडे वक्रदृष्टी फिरवली नाही. 12 वर्ष अकबर बादशाहनं वाकडी नजर सुद्धा मेवाडच्या राज्यावर टाकली नाही. महाराणा प्रतापसिंहांनी अकबराचे 36 तळ आणि 36 चौक्या उद्ध्वस्त केल्यात. अकबर बिहारमध्ये अडकून पडला, पण मेवाडच्या राज्याकडे आला नाही.
महाराणा प्रताप सिंहांनी मेवाड स्वतंत्र केलाय. पार सुरतेपर्यंत महाराणा प्रताप सिंहांनी मजल मारली आहे. हजला जे यात्री जायचे, हजला जाणाऱ्या यात्रेकरूंना सुरत नावाचं बंदर आहे, सुरतेतून जावं लागायचं. महाराणा प्रताप सिंहांची परवानगी घेतल्याशिवाय हजच्या यात्रेकरूंना जाता येत नव्हता. हा इतिहास आहे. हा इतिहास महाराणा प्रताप सिंहांचा तुम्हाला आणि मला लक्षात घेणं गरजेचं आहे. सांगण्यासारख्या बोलण्यासारख्या प्रचंड गोष्टी आहेत. वेळेच्या ओघात शेवटच्या मोजक्या काही शब्दात बोलताना महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगेल. महाराणा प्रताप सिंहांचा हा इतिहास फक्त लढण्याचा, महाराणा प्रताप सिंहांचा इतिहास फक्त राज्याचा विस्तार करण्याचा नाही, लोककल्याणाचा इतिहास आहे. चारित्र्य आणि संस्कृती रुजवणारा इतिहास आहे. स्त्रियांचा सन्मान करणारा महाराणा प्रताप सिंहांचा इतिहास आहे. एक घटना आहे. अकबर बादशाह थकला, अनेक सरदार पाठवले, मोठे मोठे सेनापती पाठवले. महाराणा प्रताप सिंह काही शरणच येत नाहीत. शेवटी अब्दुल रहीम नावाच्या एका सरदाराला महाराणा प्रताप सिंहांच्या वरती पाठवलाय. अकबराचा तो सरदार अब्दुल रहीम आला, आणि अब्दुल रहीम आला हे कळल्याबरोबर महाराणा प्रताप सिंहांनी स्वतःच्या कुंवर अमरसिंह नावाच्या पोराला सांगितलं, सैन्य घेऊन जा, त्या अब्दुल रहीमवरती छापा टाक, त्याला कैद करून घेऊन ये, त्याला कैद करून घेऊन आलाच पाहिजेस. पण अब्दुल रहीमवरती कुंवर अमरसिंहानं छापा टाकला, आणि अब्दुल रहीमच्या तळावर छापा टाकला त्यावेळी तो त्याच्या सैन्यासह शिकारीला गेला होता. तळात फक्त बायका होत्या, तळात फक्त स्त्रिया होत्या. आपल्या पित्यानं तर सांगितलं अब्दुल रहीमला कैद करून घेऊन या, पण अब्दुल रहीमला कैद कसं करावं, तो शिकारीला कुठेतरी गेलाय. महाराणा प्रताप सिंहांच्या पोरानं कुंवर अमरसिंहानं त्याच्या तळातल्या सगळ्या बायका पकडल्या, त्या बायकांना कैद केलं आणि किल्ल्यावरती आला, महाराणांच्या समोर पेश केलं. महाराणांना सांगितलं अब्दुल रहीम शिकारीला बाहेर गेलाय, त्याचा तळ मोकळा होता, तळात फक्त बायका होत्या, बायका घेऊन मी आलो. सगळ्या बायका घेऊन आल्या. महाराणा प्रताप सिंहांना राग आला. महाराणा चिडले, त्या महिलांच्या समोर हात जोडले, आणि महाराणा प्रताप सिंह सांगतायत माझा कुंवर अमरसिंह वयानं लहान आहे, अजून त्याची समज पक्की बनली नसेल, म्हणून कदाचित मी सांगितलं काहीतरी तिथून लढण्यातून घेऊन आला पाहिजेत म्हणून तुम्हाला घेऊन आला असेल, पण आमच्या राजपुतांची ही संस्कृती नाही. महाराणांनी कुंवर अमरसिंहाला सांगितलं या सगळ्या बायका लगोलग जशा आणल्या तशा त्यांच्या तळात परत करायच्या, इज्जतीनं तिथं परत नेऊन त्यांना सोडायचं. कुंवर अमरसिंहानं त्या बायकांना परत नेऊन सोडलं. महाराणांनी सांगितलं जर तुमचा अब्दुल रहीम आमच्या समोर आला तर शत्रू समजून त्याला 100 वेळा कापू, पण त्याच्या सैन्यातल्या शत्रू असणाऱ्या बायका जरी आमच्या समोर आल्या तरी त्या बाई समोर आई समजून 1000दा कमरेत वाकू. हा आमच्या प्रभू रामाचा वारसा सांगणाऱ्या शिसोदिया वंशाचा इतिहास आहे. हा आमचा प्रभू रामाचा संस्कार सांगणाऱ्या त्या मर्यादा पुरुषोत्तम रामाचा इतिहास सांगणारा आमचा हा संस्कृतीचा संस्काराचा वारसा आहे. कुंवर अमरसिंह त्या बायकांना परत सोडून आले. अब्दुल रहीम आला, त्या बायकांनी सांगितलेली हकीकत बायकांनी सांगितली. कुंवर अमरसिंह म्हणतो त्या बायका अब्दुल रहीमला सांगतात या जगाच्या इतिहासामध्ये महाराणा प्रताप सिंहांसारखा पुत्र प्रत्येक स्त्रीच्या पोटी जन्माला यावा. शत्रू असणाऱ्या बायका सुद्धा सांगतायत, शत्रू सैन्यातल्या स्त्रिया सुद्धा सांगतायत की आपल्या पोटी जर पुत्र जन्माला यायचा कसला असेल तर महाराणा प्रताप सिंहांसारखा पुत्र आपल्या पोटी जन्माला आला पाहिजे. अब्दुल रहीम म्हणतो शत्रू आहे आम्ही, महाराणा प्रताप सिंहांचे आम्ही शत्रू आहेत, पण जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे असतील तोपर्यंत माऊलीचा स्त्रियांचा सन्मान करणारा अतुल्य लढवय्या महाराणा प्रताप सिंहांचं नाव इतिहासात जिवंत राहिल्याशिवाय राहणार नाही. हा महाराणा प्रताप सिंहांचा इतिहास आहे. हा इतिहास कधीतरी आपण समजून घेणं मला वाटतं गरजेचं आहे. सांगण्यासारख्या प्रचंड गोष्टी आहेत. फार मोठं योगदान आहे या भारताच्या मातीचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी. भामाशाह नावाचा एखादा सेनापती, पैशांची गरज कमी पडते, अहो विचार करा, पैशांची गरज कमी पडते, पैसे कमी पडतात, पैशांची अवस्था कमी होते, राज्यातले पैसे संपतात, खजिना रिकामा होतो. अशा परिस्थितीत एक भामाशाह नावाचा माणूस पुढे येतो. स्वतःच्या खाजगी संपत्तीमधले 25 लाख सुवर्ण मुद्रा आणि 25 लाख रुपये रोख महाराणा प्रताप सिंहांच्या राज्यासाठी भामाशाहांनी दिलेत. 1 रुपया जर आमचा मातीत पडला तर आमचा दिवस आम्हाला गोड लागत नाही. स्वतःच्या खाजगी खजिन्यामधले 25 लाख रुपये आणि 25 लाख सुवर्ण मुद्रा महाराणा प्रताप सिंहांच्या राज्यासाठी आणि हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी देणाऱ्या भामाशाहांचं स्मरण सुद्धा आज तुम्हाला मला होणं गरजेचं आहे. नाहीतर आज आमची अवस्था काय आहे, आज आमचा 1 रुपया जर मातीत पडला तर आम्हाला नको नकोसं होतं. या माणसांचा हा इतिहास, या माणसांचं हे योगदान तुम्ही आणि मी आज लक्षात ठेवणं मला वाटतं गरजेचं आहे. आजही जगाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा राजपुतांचं नाव घेतलं जातं, आजही जगात अभिमानानं सांगितलं जातं या जगातली सगळ्यात लढवय्ये जमात जर कोण असेल तर राजपुतांची जात या जगातली सगळ्यात लढवय्ये जात इतिहासात सांगितलं जातं. इतिहासात उल्लेख आहे. अनेक लढायांची साक्ष आहे. आज जगातल्या मँचेस्टर सारख्या, आज लंडन सारख्या अनेक युनिव्हर्सिटीज मध्ये राजपुतांनी लढलेल्या अनेक लढायांचा अभ्यास केला जातो. कुठलीही साधन सामुग्री नसताना राजपुतांचे हे राजे राणा संघ असतील,
राणा कुंभा असतील, महाराणा प्रताप सिंह असतील, बाप्पा रावल असतील, हे कुठलीही साधन सामुग्री नसताना इतक्या त्वेषाने इतक्या वेगाने कसे लढले याचा अभ्यास आजही जगाच्या इतिहासात केला जातोय. जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये केला जातोय. 25 वर्ष महाराणा प्रताप सिंह झुंजत राहिले. पण जगात नोंद आहे, या 25 वर्षाच्या इतिहासामध्ये एकदाही महाराणा प्रताप सिंह पराभूत झाले नाहीत. एकदाही महाराणा प्रताप सिंहाने तह केला नाही. एकदाही महाराणा प्रताप सिंहांची मान झुकली नाही. एकदाही महाराणा प्रताप सिंहाने आपलं पाऊल मागे घेतलं नाही. या जगाच्या इतिहासात असे मोजके राजे आहेत, स्वतःचा जीव गेला तरी छत्रपती संभाजी महाराजांनी या मातीसाठी कधी गुलामी पत्कारली नाही. अगदी त्याच पद्धतीनं स्वतःचा जीव गेला तरी बेहतर, पण या मातीमध्ये गुलामी न पत्करणारा आणि न पराभूत होणारा, द्वेषानं लढणारा, आगीच्या वेगानं झुंजणारा राजा म्हणून महाराणा प्रताप सिंहांचं नाव घेतलं जातं. हा इतिहास आमच्या उद्याच्या पिढ्यांना कळणं आणि समजणं मला वाटतं गरजेचं आहे. हे आपण लक्षात घ्याल, हे एक अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्याकडे व्यक्त करतो. मी सांगितलं, बादशाह अकबर परेशान झाला, वैतागला. शेवटी त्याच्या सलीम जहांगीर नावाच्या पोरानंच त्याच्या विरुद्ध बंड केलं, दुसरं राज्य निर्माण करायला लागला. पण बादशाह अकबराला महाराणा प्रताप सिंह कधी शरण गेले नाहीत. बंड बंड पछाडलं त्या बादशाह अकबराला. इथं कब्र खोदावी लागली असेल त्याची कदाचित, पण बादशाह अकबराच्या समोर मुघलांना कधी मेवाडच्या राज्याचा एक चिरा सुद्धा महाराणा प्रताप सिंहांनी जिवंत असेपर्यंत निखळू दिला नाही. मेवाडच्या मातीचा कणही बादशाह अकबराला मिळवता आला नाही. वैतागला तो शेवटपर्यंत. तो आयुष्यभर म्हणायचा, काश एक हिंदू सूर्य महाराणा प्रताप से मेरे साथ होता, पूरी दुनिया पर मेरा राज होता. जगावरती राज्य करायचं असेल तर महाराणा प्रताप सिंहांसारखा एक हिंदू सूर्य सोबत असणं गरजेचं आहे. हा विचार कायम त्याच्या डोक्यात खुणत राहिला, कायम त्याच्या डोक्यात राहिला. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी सांगेल. शेवटचं एकच सांगणं आहे, आज जबाबदारीनं बोलतोय. आज महाराष्ट्राच्या मातीत काही लोक नको त्या टिप्पणी करतात. काही लोकांच्या चुकांमुळे नको त्या लोकांवरती, नको त्या महापुरुषांच्या वरती बदनामीजनक, अपमानजनक वाक्य उद्गारली जात असतील तर त्या वाक्यांना प्रत्युत्तर देणं ही आमच्यासारख्या तरुणांच्या जबाबदारी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. राजपुतांच्या इतिहासावर प्रश्न विचारला जातो, महाराणा प्रताप सिंहांच्या इतिहासाबाबतीत प्रश्न विचारला जातो, राजपूत राजांच्या बाबतीत बोललं जात आहे. मी जबाबदारीनं सांगेल, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा अभिमानानं सांगायचे की आमच्या देशात एक महाराणा प्रताप सिंहांसारखा एक लढवय्या राजा जन्माला आला होता. हे लक्षात घ्या. शिवरायांना कायम अभिमान वाटायचा महाराणा प्रताप सिंहांचा. कारण ज्यावेळी 6 जून 1674 ला दुर्गराज रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, दुर्गदुर्गम तेज रायगडावरती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. काशीवरून गागाभट्ट आले, हजारो वर्षाची गुलामी पुसली गेली, मराठा पातशाह छत्रपती झाला. चुकल्या वाकल्या गर्विष्ठ म्हणा, शिवरायांच्या मस्तकावरती सप्तसरितांच्या जलांचा अभिषेक झाला, मंत्रोच्चार झाले, अग्नी प्रज्वलित झाला, शिवाजी राजे छत्रपती झाले. पण काही लोकांनी अडवलं. ते म्हणाले, शिवाजी राजे तुमचा राज्याभिषेक जर करायचा असेल तर तुम्ही क्षत्रिय आहात हे कसं ओळखायचं? शिवाजी राजे तुम्ही क्षत्रिय आहात हे कसं सिद्ध करायचं? शिवाजी राजेंचे पुत्र संभाजी राजे तरुण आहेत पण संस्कृतचे पंडित आहेत, संस्कृतचा प्रचंड अभ्यास आहे. शिवाजी राजांनी संभाजी राजांच्या खांद्यावर जबाबदारी दिली. शंभूराजांना सांगितलं, जा आपली वंशावळ शोधा, आपण क्षत्रिय आहोत हे सिद्ध करा. अनेक विद्वान पंडितांच्या सोबतीनं संभाजीराजे इतरत्र फिरले. संभाजीराजांनी शिवरायांची वंशावळ शोधण्याचा प्रयत्न केला आणि शिवराय खुश झाले. हेर धावत आला, झाली सापडली शिवरायांची वंशावळ. शिवाजीराजे क्षत्रिय आहेत हे सिद्ध झालं. शिवाजीराजांनी विचारलं कसं, पंडितांनी विचारलं कसं, आणि त्यावेळी संभाजीराजांच्या सोबत अनेक विद्वानांनी सांगितलं, शिवाजीराजांच्या वंशावळीचा शोध घेतल्यानंतर शिवरायांचं कुळ हे महाराणा प्रताप सिंहांच्या राजस्थानातल्या सिसोदिया वंशाशी जाऊन मिळतं. सिसोदिया वंशाशी जाऊन मिळतं. इतिहासात अनेक इतिहासकारांनी सांगितलंय, शिवाजीराजांनी सिद्ध केलं की आमचा जन्म क्षत्रिय कुळामध्ये प्रभू रामाचा त्या इक्ष्वाकू कुळाचा वंश सांगणाऱ्या, वारसा सांगणाऱ्या सिसोदा गावात जन्माला आल्यामुळे ज्यांना सिसोदिया हे नाव लागलं, त्या सिसोदिया वंशामध्ये आमचा जन्म झालाय, म्हणून आम्ही क्षत्रिय आहोत. कायम अभिमान बाळगला छत्रपती शिवाजी महाराजांनी. कायम शिवाजीराजांनी महाराणा प्रताप सिंहांच्या कुळात आपला जन्म झाला याचा अभिमान शिवाजीराजे बाळगायचे. तुम्हाला माहिती आहे, शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्याच्या निर्मितीच्या वेळी जावळीचे मोरे आडवे आले. जावळीचा घनदाट जंगलांचा परिसर आहे, प्रचंड अरण्य आहे. त्या जंगलाच्या अरण्याच्या परिसरात आणि त्या प्रदेशामध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या विरोधात जावळीचे मोरे आले. शिवरायांनी त्यांच्यावर तलवार चालवली, जावळीच्या मोऱ्यांची कत्तल केली, जावळी ताब्यात घेतली. जावळी सुपीक आहे, जावळी सर्वोत्तम आहे, शत्रूला नमवण्यासाठी, हरवण्यासाठी उत्तम आहे.
आणि शिवरायांना एक डोंगर दिसला, एक टेकडी उंच किल्ला डोंगर दिसला, एक शिखर दिसलं. आणि शिवाजीराजांनी ठरवलं, जावळीवरती जर वचक ठेवायचं असेल, जावळीच्या या घनदाट निबिड अरण्यावरती, या मातीवरती जर नजर ठेवायची असेल, तर सर्वोत्तम जागा हा गड आहे, सर्वोत्तम जागा हा डोंगर आहे. या डोंगरावर किल्ला बांधला पाहिजे. सुरुवातीच्या शिवरायांच्या काळामध्ये शिवरायांनी त्या जावळीच्या परिसरातल्या त्या डोंगरावरती किल्ला बांधला. आता त्या किल्ल्याला काय नाव द्यायचं? आपल्या प्रेरणेचं प्रतीक असावं म्हणून शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात बांधलेल्या त्या किल्ल्याला महाराणा प्रताप सिंहांची आठवण म्हणून प्रतापगड हे नाव दिलं. आजही तो प्रतापगड आम्हाला पाहायला मिळतो, आजही तो प्रतापगड आम्हाला अभिमानानं पाहायला मिळतो, हे लक्षात ठेवा. शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला. राज्याभिषेकाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दरबारात जिथे राजे बसायचे तिथे महाराजांनी आपल्या पुढ्यात अशी समोर महाराणा प्रताप सिंहांची तसबीर आणि प्रतिमा बसवून घेतली होती. महाराजांचा फोटो असा बसवून घेतला होता. अनेक इतिहासकार सांगतात महाराणा प्रताप सिंहांची तसबीर अशी समोर होती. शिवरायांना कायम अभिमान वाटायचा, महाराणा प्रताप सिंहांचा वारसा आपण चालवतोय, लढणं आपल्या रक्तात आहे, न झुकणं ही आपली प्रतिभा आहे, मरेपर्यंत मातीच्या सार्वभौमत्वासाठी लढायचं, हा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराणा प्रताप सिंहांचा चालवण्याची भूमिका पार पाडली, लक्षात घ्या. आणि म्हणून जाती जातीत वादंग निर्माण करण्यापूर्वी या दोन्ही महापुरुषांचा परस्परांशी असणारा संबंध आपण लक्षात घेणं मला वाटतं गरजेचं आहे. आजही 96 कुळं मराठा समाजामध्ये आहेत, आजही 36 कुळं राजपूत समाजामध्ये आहेत, त्यातले 12 कुळं एकत्र आणि एक असल्याच्या नोंदी आम्हाला पाहायला मिळतात. महाराष्ट्रात पवार आहेत, तेच राजस्थानात गेल्यावर परमार आम्हाला पाहायला मिळतात. महाराष्ट्रात सोळंकी आहेत, तेच राजस्थानात गेल्यावर आम्हाला सोलंकी पाहायला मिळतात. महाराष्ट्रात सिसोदी आहेत, तेच राजस्थानात गेल्यावर सिसोदी आम्हाला पाहायला मिळतात. किती सांगायचे? अशा अनेक नोंदी आहेत, अशा अनेक भाटांच्या पोथ्यांमध्ये लिहिल्याचे उल्लेख आम्हाला पाहायला मिळत आहेत. यावरून हा इतिहास नीटपणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाईनं समजून घ्या. जात पात धर्मपंथ यात काहीही नसतं. महापुरुषांचे वैचारिक अनुबंध, महापुरुषांचा लढण्याचा वारसा, महापुरुषांचा संघर्ष करण्याचा वारसा, या भारताच्या मातीसाठी स्वतःचा प्राण देण्याची त्यांची जी भूमिका आहे, ती भूमिका कदाचित आपण जर समजून घेतली तर आम्हाला हे महापुरुष नीटपणे लक्षात येतील. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांच्या ठाई या ठिकाणी व्यक्त करेल. हा सगळा जो वारसा आहे तो समोर असणाऱ्या प्रभू श्रीरामाचा वारसा आहे. आणि म्हणून महाराणा प्रताप सिंहांच्या चरित्रातून, महाराणा प्रताप सिंहांच्या इतिहासातून जर काही शिकायचं असेल तर या प्रभू रामाकडून काहीतरी शिकणं. जे पावलोपावली महाराणा प्रताप सिंह शिकत आले, जे पावलोपावली छत्रपती शिवाजीराजे शिकत आले, ते छत्रपती शिवराय, ते महाराणा प्रताप सिंह आयुष्यभर मर्यादा पुरुषोत्तम रामाला आपल्या आयुष्यात आदर्श म्हणून समोर उभे करायचे. राजदंड जर हाती घ्यायचा असेल तर रामाचं राज्यकारभार आहे, रामाची न्यायनीती आहे, त्या नीतीनं, समतेनं, सर्व धर्म समभावानं वागणं या दोन्ही महापुरुषांनी बिंबवलं. त्याच जातीपातीत विभागलेल्या प्रत्येक माणसानं समजून घ्यावं ही एक अभिलाषा या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांच्या ठाई मी व्यक्त करेल. एक अत्यंत सर्वोत्तम आमची संस्कृती जपणारा, आमचा संस्कार जपणारा कार्यक्रम या मातीत तुम्ही आयोजित केलात, त्याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक, तुमचं करावं तेवढं अभिनंदन मला वाटतं कमीच आहे. त्याबद्दल पावलोपावली गावातल्या सगळ्या तरुणांचं, अंतकरणापासून या चिंचगव्हाणच्या मातीतल्या सगळ्या पोरांचं मी मनापासून कौतुक करेल की इतका उत्तम कार्यक्रम, प्रभू रामाच्या त्या विचारांचा वारसा पुनरुत्थित करणारा, त्या रामाच्या विचारांच्या वारशाचा पुनरुच्चार करणारा सर्वोत्तम कार्यक्रम आपण सगळ्यांनी आयोजित केला. त्याबद्दल आपलं अंतकरणापासून कौतुक आणि अभिनंदन करेल. मला फार आनंद तुमच्या गावात आल्याच्या नंतर वाटला. इतकं उत्तम आयोजन आपण केलं. कौतुक एका गोष्टीचं, गावात समोरच प्रभू रामाची मूर्ती, समोरच प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे, शेजारी हनुमंतरायाची मूर्ती असल्याचे मला पाहायला मिळत आहे. इतिहासामध्ये पावलोपावली ज्या हनुमंतरायानं प्रभू रामाच्या चरणाची सेवा निवडली, आज तुम्ही तुमच्या गावात सुद्धा प्रभू रामाच्या साक्षीनं, प्रभू रामाच्या चरणेच्या साक्षीनं, प्रभू रामाच्या चरणाजवळ हनुमंतरायाला स्थापित करून आज हनुमंतराय कायम स्वरूपी या गावाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. कारण हनुमंतरायानं आम्हाला काय शिकवलं शेवटचं जाताना सांगेल. एकदा ज्यावेळी युद्ध झालं, रावण पराभूत झाला, रावणाचा पराभव झाला आणि अयोध्येमध्ये सगळं सैन्य आलं. अयोध्येत राम असे गादीवरती बसले, सिंहासनावरती बसलेत आणि सीतामाता आणि राम असे समोर आहेत. ज्या ज्या सैनिकांनी योगदान दिलं त्या प्रत्येक सैनिकाला माझ्या रामानं एक भेटवस्तू दिली, त्याचा स्वागत केला, त्याचा सत्कार केला. शेवटी सगळ्यांचा सन्मान आणि सत्कार झाला. हनुमंतराय मात्र एका कोपऱ्यात असे बसलेले होते. सीतामातेचं लक्ष हनुमंतरायावरती गेलं, सीतामातेची नजर हनुमंतरायाच्या वरती गेली आणि सीतामाता रामाला म्हणते, सगळ्यात मोठं योगदान ज्या हनुमंतरायाचं आहे त्या हनुमंतरायाला आपण काहीच दिलं नाही, का हो असं केलं? रामानं दुर्लक्ष केलं. सीतामातेनं हनुमंतरायाला बोलावलं आणि सीतामातेकडे काहीच द्यायला नव्हतं. स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा कंठा असा काढला, स्वतःच्या गळ्यातली मोत्याची माळ काढली
आणि हनुमंतरायाला सांगितलं, माझ्याकडून ही तुमच्यासाठी सर्वोत्तम भेटवस्तू. हनुमंतरायानं ती मोत्याचा कंठा गोलमण्यांची माळ घेतली आणि एका कोपऱ्यात जाऊन हनुमंतराया बसले. हनुमान कोपऱ्यात जाऊन बसले आणि हनुमंतराय कोपऱ्यात बसले. सीतामातेचं अचानक लक्ष गेलं. कोपऱ्यात बसलेले हनुमंतराय सीतामातेनं दिलेली जी ती गळ्यातली मोत्यांची माळ होती, तो कंठा होता, त्यातला प्रत्येक मणी असा पकडायचे, दातानं फोडायचे आणि उघडून बघायचे आणि फेकून द्यायचे. सीतामाता धावत गेल्या. इतका मौल्यवान मोत्याचा कंठा, इतका मौल्यवान मोत्याचा हार मी तुम्हाला दिला, तुम्हाला भेटवस्तू म्हणून दिला. वाटलं तुम्ही आयुष्यभर जपाल, सर्वोत्तम मौल्यवान भेट म्हणून जपाल, पण तुम्ही मात्र त्या माळेतला मणी फोडताय आणि फेकून देताय. असं का करताय? हनुमान म्हणतात, तुम्ही मोत्याचा कंठा दिला, इतका मौल्यवान आहे. मी कोपऱ्यात आलो आणि मी बघतो तुम्ही दिलेल्या त्या मोत्याच्या कंठ्यातल्या मण्यामध्ये राम आहे का हे फोडून मी बघतोय. सीतामाता म्हणाल्या, त्यात राम कसा असेल? हनुमंतानं मोत्याचा कंठा फेकून दिला आणि सांगितलं, अरे ज्याच्यात राम नाही तिथं आपलं काहीच काम नाही. जिथं राम नाही तिथं आपलं काहीच काम नाही. म्हणून जिथं प्रभू राम आहेत तिथं हनुमान असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि हाच महाराणा प्रताप सिंहांचा, हाच छत्रपती शिवरायांचा वारसा आहे. तो रघुकुल वंशभूषण त्या प्रभू रामापासून चालत आलेला वारसा आहे. आज रामाच्या साक्षीनं त्या महाराणा प्रताप सिंहांच्या विचारांचा जागर करताना खरोखर मला भरून आलं, अभिमान वाटला. ग्रामस्थांचं आणि या चिंचगव्हाणच्या मातीतल्या सगळ्या आयोजकांचं परत परत कौतुक मी या ठिकाणी करेल. एकच लक्षात ठेवा, आजही एवढी वर्ष झाली तरी सुद्धा महाराणा प्रताप सिंह आमच्यामध्ये जिवंत आहेत. एवढी वर्ष झाली तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आमच्यामध्ये जिवंत आहेत. हे जिवंत राहणं जर आम्हाला जमायचं असेल तर आमच्या आयुष्यातलं काहीच योगदान समाजासाठी देणं, समाजासाठी करणं सगळ्यात जास्त गरजेचं असतं. अहो जगजेते तर अनेक झाले. अलेक्झांडर नावाचा राजा जग जिंकलं होतं, त्यानं मरायला लागला जग जिंकणारा. असा जर निघाला ना रस्त्यानं, सोनं नाणं माणिक मोती घेऊन निघायचा, झळाळी पसरायची सगळीकडं, मरायला लागला. तेवढी लोकांनी विचारलं, लोकांना सांगितलं, सहकार्यांना एक पत्र दिलं आणि सांगितलं, मी मेल्यानंतर मला जमिनीत पुरा आणि पुरल्याच्या नंतर 2 हात असे वरती राहू द्या. लोकांनी विचारलं, हात का वरती राहू द्यायचे? जगजेता अलेक्झांडर म्हणतो, जगाला कळू द्या, जगजेता आणि जगातला सगळ्यात श्रीमंत असणारा अलेक्झांडर सुद्धा मरताना रिकाम्या हाताने परत गेला होता. माझ्या महाराणा प्रताप सिंहांनी, माझ्या छत्रपती शिवरायांनी काय सोबत नेलं असेल, काय सोबत घेऊन गेली ही माणसं? या मातीत स्वतःचं अस्तित्व सोडून गेली. तुमच्या माझ्यासारख्या जगातल्या कोट्यावधी लोकांच्या काळजामध्ये महाराणा प्रताप सिंह छत्रपती शिवराय आपलं स्थान निर्माण करून गेले. आणि म्हणून त्यांचं ते स्थान उद्याच्या पिढ्यांमध्ये अबाधित ठेवण्यासाठी आपली भूमिका फार महत्वाची आहे. अरे डोक्याला केसरी वस्त्र एकदा गुंडाळलं आणि साका जर केला तर मरेपर्यंत परत न फिरणाऱ्या राजपूत वंशाचे तुम्ही वारसदार आहात. आपले पती जर पराभूत होत असतील तर आपल्यावरती कुणी चुकीची नजर टाकू नये म्हणून स्वतःचा जीव जोहर करून एका अग्नीत जाळून घेणाऱ्या त्या माझ्या सती पद्मावती मातेचा वारसा सांगणाऱ्या तुम्ही महिला भगिनी आहात. हा वारसा, हा संस्कार उत्तमतेनं चालवण्यासाठी उद्याच्या पिढ्यांना नीटपणे समाजाला महाराणांचा इतिहास समजावून सांगा. हीच तळमळ पावलोपावली या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्याकडे व्यक्त करतो. आणि हिंदू कुलभूषण, हिंदू सूर्य, या भारत भूमीचं भूषण असणारे भारत मातेचे पुत्र, सर्वोत्तम पुत्र त्या महाराणा प्रताप सिंहांच्या चरणी शतकोटी वंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि थांबतो. कोटी कोटी धन्यवाद. जय महाराणा, जय शिवराय.